Good morning, friends. This is Vibhor here. So let's start our today's lecture. So today we are going to discuss the most important topic of geography optional paper 2. The topic is Indian agriculture, the most important topic. Every year in paper 2 at least you will have a 2 to 3 question on the same topic, as the topic is quite lengthier suppose as compared to other topics. So agriculture has some basic syllabus point that we will discuss first of all. Then we will discuss some previous year question asked on the same topic of agriculture, infrastructure, and simultaneously we will discuss the topics in details. So basically agriculture have the important topics like your infrastructure, institutional factors, cropping pattern, agriculture productivity, agriculture efficiency, after that green revolution, socio-economic and environmental implications of green revolution, white revolution, blue revolution, all the things related with the agriculture. So in today's topic we will discuss the first topic of agriculture, that is your infrastructure, which will include irrigation, seeds, fertilizers and power. तर बेसिकली तर लक्षात घ्या तुम्ही, ॲग्रिकल्चर भारतामध्ये हा सगळ्यात जास्त केला जाणारा व्यवसाय आहे. आउट ऑफ इंडियाज 100% वर्कफोर्स मीन्स आउट ऑफ 100% पॉप्युलेशन, नियरली 65% पॉप्युलेशन ऑफ इंडिया is directly engaged in agriculture and allied activities. Whereas if you see the contribution of this agriculture towards the GDP, which is quite less, that means 65% of your workforce is engaged in agriculture and they are just producing 14% or 14 rupees of GDP. If you consider GDP as 100 rupees, that means 100 out of 100% GDP, they have just 14% of contribution, and this 14% includes agriculture plus allied activity. That means dairy, animal husbandry, white revolution, and all kind of agriculture, means all kind of primary activities. The actual contribution of agriculture towards GDP is quite 4 to 5%, which is quite very much less, where the population is engaged in very high quantity. तो ॲग्रिकल्चर इन इंडिया, भारतामध्ये शेतीचा जो इतिहास आहे तो खूप जुना इतिहास आहे. आपल्याकडे जवळजवळ मागच्या 4 ते 5,000 वर्षापासून शेती केली जाते आहे. परंतु शेतीमध्ये हवा तसा बदल अजून झालेला नाही. कारण आज पण तुम्ही जर पाहिलं स्वातंत्र्यानंतर म्हणा किंवा आता 2025 मध्ये, तर भारतामध्ये अजून सुद्धा तुमची थोडी परंपरागत शेती केली जाते, जिला ट्रॅडिशनल किंवा कन्व्हेन्शनल फार्मिंग तुम्ही म्हणत असता. भारतीय शेतीमध्ये काही मोठ्या प्रमाणावर मॅकनायझेशन वगैरे झालेलं नाही आहे. भारतामधील शेतकऱ्यांकडे जमिनीचा जो तुकडा आपण म्हणतो, तो लँड होल्डिंग कपॅसिटी इज क्वाईट लेस. 70% of Indian farmers have less than 2.5 acres of land on their name. 2.5 एकरापेक्षाही कमी जमिनी आपल्याकडे. किती टक्के शेतकऱ्यांकडे? जवळजवळ 70% शेतकऱ्यांकडे. 10% शेतकरी हे तुमचे लँडलॉर्ड्स आहेत आणि उरलेले 20% शेतकरी तुमचे लिटरली लँडलेस आहे. मग तर एवढ्या मोठ्या शेतीचा तुम्हाला विकास करायचा म्हटला किंवा देशाचा विकास करायचा म्हटलं, तर सगळ्यात अगोदर तुमचा फोकस हा शेतीवर असला पाहिजे. इनिशियल आपण ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला, पंचवार्षिक योजनामध्ये पहिली पंचवार्षिक योजना म्हणा, दुसरी म्हणा किंवा तिसरी म्हणा, दीज 5 year plans were quite diverted towards agriculture development. पण हवं तसं आपल्याला काही बेनिफिट भेटला नाही. 70च्या दशकामध्ये, 60च्या दशकामध्ये आपल्याकडे ग्रीन रिव्होल्यूशन झाली आणि सध्या भारत देश हा तुमचा ॲग्रिकल्चरचा एक्सपोर्टर आहे. सपोज व्हीट म्हणा, राईस म्हणा, कॉटन म्हणा, शुगरकेन म्हणा, टी, जे तुमचे कॅश क्रॉप्स म्हणा, फूड क्रॉप्स म्हणा, याच्या उत्पादनामध्ये भारताचा चीन नंबर जगात दुसरा क्रमांक लागतो अनेक उत्पादनांच्या बाबतीत. सो राईट नाऊ वी आर सेल्फ सफिशियंट, बट स्टील द इन्कम ऑफ फार्मर इज क्वाईट लेस. मग अशा तुमच्या MPSC मध्ये हा जो सिलेबस तुम्हाला डिस्कस करायचा आहे, हिच्यामध्ये 2 पॉईंट्स त्या लोकांनी तुम्हाला दिलेले ॲग्रिकल्चरमध्ये. पहिला येईल तुमचे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर्स, की शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी कशा प्रकारच्या पायाभूत सुधारणा केल्या पाहिजे किंवा सुविधा दिल्या पाहिजे. आणि दुसरे येतील तुमचे इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मेन इन्फ्रास्ट्रक्चर येईल तुमचे इरिगेशन, सिंचना व्यतिरिक्त शिवाय शेती होऊ शकत नाही. सेकंड फॅक्टर्स येईल तुमचा, जसं म्हटलंय त्या ठिकाणी तुमचा सीड इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. तुमच्याकडे गुणवत्तापूर्ण
बियाणं असले पाहिजे. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स तुमच्याकडे किती वापरताय तुम्ही, त्याचा काय परिणाम होतो ते एक तुम्हाला विचारलं जाईल. आणि सायमल्टेनियसली पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी. So let's discuss this all point in brief. Infrastructure. This will include irrigation, seeds, fertilizers, and power. Remember this. So the next thing we will discuss the previous year question papers. What kind of question have been asked on this topic of agriculture. So we will discuss the question. So you will get to know the pattern and type of question की मला मुख्य परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारलाय PYQ मध्ये, एक्सप्लेन द रोल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर्स इन डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. 3 कीवर्ड्स इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेन द रोल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर्स इन द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. म्हणजे तुम्हाला सीड्स पॉवर, इरिगेशन आणि फर्टिलायझर या 4 फॅक्टर्स बद्दल तिथं डिटेलमध्ये लिहायचं. कुठे कसा यूज होतो, गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम आहे, मॅपिंग वगैरे तुम्हाला प्रॉपर करावी लागेल आणि कन्क्लुजन ड्रॉ करावं लागेल पहिल्या प्रश्नामध्ये. दुसरा प्रश्न बघा, इथं म्हटलं आहे डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ इरिगेशन इन ॲग्रिकल्चर, की भारतीय शेतीमध्ये सिंचनाचे महत्त्व सांगा किंवा चर्चा करा. डायरेक्ट क्वेश्चन आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर, इम्पॉर्टन्स ऑफ इरिगेशन म्हणजे सिंचनाचं शेतीमध्ये असलेलं महत्त्व. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. Third question, they are talking about discuss the role of infrastructural, scientific and technological development, okay, in the recent transformation of Indian agriculture. की सध्या तुमच्या भारतीय शेतीमध्ये जे काही तुम्हाला वेगळेपण जाणवत आहे त्याच्यामध्ये तुमचे पायाभूत सुविधा, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विकासाबाबत चर्चा करा. म्हणजे भारतीय शेतीमध्ये जसं आपण सिंचन प्रोव्हाइड केलेलं आहे, पॉवर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो आपण शेतकऱ्यांना, सोलार पंप्स वगैरे आपण आणले, आपण HYV हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ सीड्स आणलेले आहे, आपण बेस्ट क्वालिटीचे फर्टिलायझर्स आपण आणलेले आहेत. सायंटिफिक टेक्निक काही यूज करतो, जसं की तुमची एक सॉईल हेल्थ कार्ड स्कीम असते, 100% सायंटिफिक आहे. मॉन्सूनचं प्रेडिक्शन हे आपलं सायंटिफिक असतं. आपण पाऊस केव्हा होईल, गारपीट वगैरे कधी होईल याबाबत शेतकऱ्यांना सर्व ॲप्स थ्रू आपण इन्फॉर्मेशन देत असतो. आणि जनरली आता वैज्ञानिक शेतीच केली जात असते ॲज कम्पेअर टू ट्रॅडिशनल फार्मिंग. आणि टेक्नॉलॉजीचा वापर वगैरे सध्या खूप वाढला. जसं की बेस्ट एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकतात किसान कॉल सेंटर. फोन करून तुम्ही विचारू शकता ज्या काही तुमच्या शंका वगैरे असतील. आणि बाकी मग ॲप्स वगैरे तो खूप बनवलेले गव्हर्नमेंटने असे. नाम नावाचं तुमचं ॲप आहे, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, ज्याच्यावर तुम्ही ऑनलाईन वगैरे तुमचा जो काही फार्म प्रोडक्ट्स वगैरे असतील ते तुम्ही सेल करू शकता. इझी क्वेश्चन आहे. ऑल क्वेश्चन्स आर क्वाईट इझी, moderate level in fact. And the last question is critically examine the role of infrastructural and institutional factor. Again same question, infrastructural and institutional factors in the recent transformation of agriculture, Indian agriculture. That means you will have a question on infrastructural factor. तुम्ही प्रश्न बघू शकतात की डायरेक्ट विचारले की भारतीय शेतीच्या विकासामध्ये पायाभूत सुविधांचा भूमिका विशद करा. इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर. मग तिच्यामध्ये ज्या 4 तुम्हाला पॉईंट्स सांगितले ते 4 पॉईंट्स तुम्हाला तिथं इन डिटेल मेन्शन करावे लागतील, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आणि इझी येते काही, त्यामध्ये काही असं की खूप डिफिकल्ट वगैरे नाही आहे काही. So let's discuss one by one. We will discuss the first point of irrigation. So irrigation is one of the important things. Suppose in India there is no specific source of irrigation, की आपल्या देशामध्ये जी शेती केली जाते त्या शेतीसाठी पाणी जे आहे त्या पाण्याचा काही स्पेसिफिक स्रोत नाही आहे आपल्याकडं. भारतातली जवळजवळ 70% शेती किंवा 70% शेत जमीन ही पाण्यासाठी डायरेक्टली प्रत्यक्षरित्या तुमच्या मॉन्सूनवर डिपेंडंट आहे. दॅट मीन्स 70% ऑफ युअर फार्म लँड और ॲग्रिकल्चर लँड इज इरिगेटेड बाय द मॉन्सून. आणि एखाद्या वर्षी जर पावसाळा आला नाही तर तुमचे क्रॉप फेल्युअर होत असतो. दॅट मीन्स युअर क्रॉप विल गेट फेल्युअर. सायमल्टेनियसली संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इरिगेशन आहे. तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला जनरली पाट बंधारे किंवा पाट वगैरे दिसेल, ज्याला आपण कॅनल इरिगेशन म्हणतो. त्याला तुम्ही सरफेस वॉटर युटिलायझेशन म्हणू शकता. नॉर्थमध्ये नद्यांचं जाळं चांगलं आहे, त्या ठिकाणी बारमाही नद्या आहे, त्यामुळे नद्यांचं पाणी तुम्ही एका स्पेसिफिक डिरेक्शनकडे डायव्हर्ट केलंय थ्रू द कॅनल्स. हा नॉर्थ इंडियामध्ये इरिगेशनचा सोर्स. तुम्ही जर मध्य भारतामध्ये आले, जसं की गुजरात झाला,
मध्य प्रदेश झाला, महाराष्ट्र झाला, तर या ठिकाणी तुमचा मेन सोर्स ऑफ इरिगेशन इज युअर वेल्स ऑर ट्यूब वेल्स, कूपनलिका किंवा विहिरी तुमचा सोर्स. आणि तुम्ही जर साऊथमध्ये गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला टँक इरिगेशन वगैरे दिसत असेल. तर अशा प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इरिगेशन तुमचं आहे. सो बेसिकली तुम्ही जर बघायला गेले की व्हॉट आर द टाइप्स ऑफ इरिगेशन इन इंडिया, सो द फर्स्ट टाइप ऑफ इरिगेशन इज द कॅनल इरिगेशन. याला पाट बांधणारे, पाट म्हणतो आपण त्याला. या पाटाचं पाणी म्हणजे कॅनल, कॅनल असतात तर कॅनल इरिगेशन इज स्पेसिफिकली परफॉर्म्ड इन द नॉर्थ इंडियन स्टेट्स लाईक पंजाब, हरियाणा अँड उत्तर प्रदेश. आता जसं मी सांगितलं, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिस एरिया इज नोन ॲज द एरिया ऑफ सप्तसिंधू. झेलम, सतलज, चिनाब, रावी, बियास, इंडस आणि तुमची एक सरस्वती किंवा ती घग्गर नदी आपण धरतो. अशा तकरीबन 7 नद्या तिथं आहे. तर या 7 नद्यांचं जे सरफेस वॉटर आहे ते पूर्णपणे तुम्ही कॅनलच्या थ्रू शेतीच्या विकासासाठी वापरत असता. भारतामध्ये 1960च्या दशकामध्ये ज्या वेळेला ग्रीन रिव्होल्यूशन आली, तर ही ग्रीन रिव्होल्यूशन सुद्धा याच एरियामध्ये तुमची आलेली आहे, पंजाब आणि हरियाणाच्या. ती ग्रीन रिव्होल्यूशन येण्यामागच तिथं कारण हे होतं की संपूर्ण भारत सोडला आणि तिथंच का बरं हे कॉन्सन्ट्रेट झाली हरित क्रांती. तर त्याच्यामागं कारण आहे तुमची बेस्ट क्वालिटी ऑफ सॉईल अँड अबुंडंट ऑफ वॉटर. पाणीच पाणी त्या ठिकाणी. एका वेळेस तुमच्याकडे शेती करण्यासाठी जमीन नसली चालेल, परंतु पाणी अगोदर हवं असतं. बिकॉज खेती जमीन गेनी पाणी के सहारे होती इस देश में. तर नॉर्थमध्ये कॅनल इरिगेशन इज सिम्पली, एवढ्या मोठ्या नद्या असल्यामुळे त्या नद्यांचं पाणी सिम्पली त्या लोकांनी शेतीकडे डायव्हर्ट करून घेतलंय. द रिव्हर वॉटर हॅज बीन डायव्हर्टेड टुवर्ड्स द फार्मलँड सपोज. So this is the first type of irrigation which is called as your canal irrigation. Second is the tube well and well irrigation. Tube well means कूपनलिका तुम्ही इथं टाकत असता किंवा विहिरी खोदत असता. स्पेसिफिकली या प्रकारचे इरिगेशन तुम्हाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या पार्टमध्ये दिसत असतं. इथनं तुम्ही ग्राउंड वॉटर काढत असतात. वरच्या प्रदेशामध्ये पाहिलं तिथं ग्राउंड वॉटर पण काढलं जातं, परंतु सरफेस वॉटरचं जास्त युटिलायझेशन केलं जाईल. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र इथच्या नद्या, हा पेनिन्सुलर इंडियाचा पार्ट आहे. तर इथल्या नद्या या बारमाही नसतात, या सीझनल असतात, हंगामी असतात. तर सरफेस वॉटर हे वर्षभर उपलब्ध नसतं. तर वर्षभर जर तुम्हाला पाणी उपलब्ध करून घ्यायचं असेल, तो बेस्ट सोर्स ऑफ वॉटर इज युअर अंडरग्राऊंड वॉटर. जमिनीच्या खालनं तुम्ही पाणी काढू शकतात, परंतु मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये किंवा मागच्या 10 वर्षाचं जर तुम्ही आकडे पाहिले 2015 पासून 25 पर्यंत, मराठवाड्याचं जर तुम्ही केस स्टडी घेतली, रायलसीमाचा एक एरिया आहे तो तेलंगणामध्ये, कर्नाटक प्लाटूचा एक एरिया, इथल्या जर तुम्ही ग्राउंड वॉटर लेवल पाहिली तर मागच्या 10 वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये जवळजवळ 4.25 मीटरनी भूजल पातळी कमी झालेली. मागच्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 3.5 ते 4.25 मीटर अगोदर भूजल पातळी ग्राउंड वॉटर लेवल इथं होती, आता घसरून इथं आली 4 मीटरने खाली. सायमल्टेनियसली जिथं अगोदर बोरिंग करण्यासाठी 100 ते 200 फूट खोदावं लागायचं, आता तिथं 400, 500, जवळजवळ 700 फुटाच्या बोरिंग होत आहेत. मग हे तुम्ही लक्षात घ्या. दीज आर द ड्रॉबॅक सपोज की तुम्ही ओव्हर यूज करून टाकलाय ग्राउंड वॉटरचा, जो एवढा व्हायला नव्हता हवा, आणि आता पाण्याची उपलब्धता नाही, वरतून पण पाणी नाही, मान्सूनचं सरफेस वॉटर पण तुमच्याकडे नाही, सायमल्टेनियसली ग्राउंड वॉटर देखील मग आपल्याकडे सध्याच्या कंडिशनमध्ये अवेलेबल नाही आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर थर्ड टाईप ऑफ इरिगेशन जे इथं म्हटलं दॅट इज युअर टँक इरिगेशन. टँक म्हणजे इथं हौद तुमचा असतो, एक हौद बनवलं झाली आणि त्या हौदामध्ये पाणी सोडलं जात असतं आणि तिथनं ते पाणी मग संपूर्ण शेतीत सोडलं जाईल. मग इथं जनरली ही प्रॅक्टिस तुमच्या तमिळनाडूमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये परफॉर्म केली जाते. आणि ह्या व्यतिरिक्त अजून एक चौथ्या टाईपचं इरिगेशन आहे, तर त्याला तुम्ही मायक्रो इरिगेशन म्हणत असतात, सूक्ष्म सिंचन पद्धती. याच्यामध्ये तुमचं ड्रीप इरिगेशन, ठिबक सिंचन आणि तुमचं दुसरं कुठलं स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे तुमचं तुषार सिंचन, अशा 2 प्रकारच्या सिंचनांचा वापर केला जातो. ज्यावेळी तुम्हाला इरिगेशनवर प्रश्न येईल, डिस्कस द कंट्रीब्युशन ऑफ इरिगेशन टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, मग तिच्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन द्या की इरिगेशन भारतामध्ये 70% शेती ही तुमच्या मान्सूनवरच डिपेंडंट आहे आणि ज्या वर्षी मान्सून फेल होतो त्या वर्षी क्रॉप फेल्युअरसुद्धा होत असतो. भारतामध्ये भौगोलिक क्षेत्रानुसार 3 प्रकारचे किंवा 4 प्रकारचे तुम्हाला सिंचन आढळतं. तिच्यामध्ये तुमची पहिली कॅनल इरिगेशन जे तुमच्या नॉर्थ इंडियामध्ये आढळतं,
सेकंड येईल तुमचं ट्यूबवेल आणि वेल इरिगेशन, जे तुमच्या महाराष्ट्र पश्चिम इंडियामध्ये, तुमचा वेस्टर्न इंडिया म्हणा किंवा सेंट्रल इंडियामध्ये आढळतं, पेनिन्सुलरमध्ये. आणि जो तुमचा टँक इरिगेशन असेल तो साऊथ इंडियामध्ये आढळतो. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण इंडियामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांची इन्व्हेस्टमेंट करण्याची कपॅसिटी असेल तिथं तुम्हाला मायक्रो इरिगेशन सुद्धा फॅसिलिटी सापडत असतात, ज्यामध्ये तुमचं ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही फॅक्ट्स पण लागतील तिथं लिहिण्यासाठी एक्झाममध्ये. तर फॅक्ट्समध्ये तुम्ही लक्षात ठेवा की भारतामध्ये सर्वाधिक सिंचन हे तुमच्या कॅनल थ्रू केलं जात असतं. हे खाली तुम्हाला इथं हा टेबल दिसत असेल तर भारतामध्ये कॅनल इरिगेशन आहे. संपूर्ण एकूण सिंचनाच्या 40% सिंचन हे तुमचं पाटा थ्रू होतं नॉर्थ इंडियामध्ये, स्पेसिफिकली इन पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश. 40%. इथं तुम्ही मॅप पण काढू शकता सगळ्याचं. वेल्स, ट्यूबवेल्सने आपल्याकडे जवळजवळ 35% इरिगेशन होतं, जे स्पेसिफिकली गुजरात आणि महाराष्ट्राच्या एरियामध्ये सांगितलं आहे. म्हणजे तुमच्या कॅनल आणि ट्यूबवेल मिळूनच जवळजवळ 2/3 इरिगेशन होतं आपल्याकडं. भारतातील 2/3 जमीन ही तुमची कॅनल आणि ट्यूबवेल आणि वेल्स थ्रू इरिगेट होत असते. उरलेले जे तुमचे आहे टँक इरिगेशन ते फक्त 10%चा पार्ट आहे तुमचा, आणि दॅट मीन्स 5 to 10%. That is also in the South Indian state, Tamil Nadu, Andhra Pradesh, etc. Then next is the sprinkler and drip irrigation. Its role is only 5% in state of Maharashtra, Karnataka. आणि अदर जे काही पार्ट्स जसं तुमचं बांबू इरिगेशन वगैरे झालं, की काही तुमच्या रहाट वगैरे झाले, तुमचे जे ट्रॅडिशनल इरिगेशन टेक्निक असतील, बांबू इरिगेशन हे तुमच्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये यूज होतं. स्पेसिफिकली आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुराचा जो पार्ट आहे तिथं तुमचं बांबू इरिगेशन, त्रिपुरामध्ये हे तुम्हाला बांबू इरिगेशन दिसत असतं. बांबूंच्या त्या याचा यूज करतात ते पाणी ट्रान्सफर करण्यासाठी. बाकी ठिकाणी काही टेक्निक नाही, बाकी रहाट वगैरे असतात. दीज आर द ट्रॅडिशनल टेक्निक्स. बट आउट ऑफ 100%, 40% is your canal irrigation in North Indian state. Remaining 35% is your well and tube-well irrigation, and rest of your 10% is your tank, 5% is your micro irrigation, and again 10% is the other type of irrigation. So this is about the basic of irrigation. Now next we will discuss the challenges for irrigation. Suppose की कुठले कुठले challenges आपल्या समोर आहेत आता irrigation मध्ये. इथं तुम्ही लक्षात घ्या, चॅलेंजेस इन इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर. तर आपल्याकडे मग इरिगेशनच्या सुविधा एवढ्या कमी का, हेही तुम्हाला एक्झाममध्ये लिहावंच लागेल की व्हॉट आर द challenges we are facing in the development of irrigation. So first of all, as we discussed, India's most of the irrigation we get it from the monsoon winds or monsoon rainfall. And right now the nature of monsoon has become quite unreliable, and means unreliable nature, highly unequal distribution, and drought and flood are the very means contemporary phenomena. Both have become the very contemporary phenomena. One of the part of your country could have a drought like situation, and another part of your country will have a flood like situation. That is because of the unreliable nature of monsoon. की भारतामध्ये मान्सूनची परिस्थिती खूप आता म्हणजे विचित्र घटना झाली आहे. मान्सून जिच्यामध्ये तुम्ही सपोज म्हणू शकता मान्सून बस्ट येतो, त्याच्यानंतर लेट कमिंग, उशिरा येणं, अर्ली रिट्रीट, लवकर जाणं सपोज मान्सूनचं, फ्लॅश फ्लड्स तुमच्या येतात. तर तिच्यामुळे तुमच्या मान्सूनवर तुम्ही काही जास्त रिलाय करू शकत नाही. मान्सून व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी दुसरा इलाज शोधून काढला पाहिजे. सेकंड चॅलेंज इज द ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ ग्राउंड वॉटर. ॲज वी डिस्कस, पंजाब, हरियाणामध्ये ग्रीन रिव्होल्युशन ज्या वेळेला आली त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा सुरू झालेला आहे. हा पाण्याचा उपसा तुमच्या भूजलाचा सुद्धा होता आणि तुमच्या पृष्ठभागी म्हणजे सरफेस वॉटरचा सुद्धा होता. परंतु जसं आपण अगोदर डिस्कस केलं, मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये भारतातील भूजल पातळी खूप कमी झालेली. सायमल्टेनियसली तुमचं पोल्युशन खूप वाढलेलं आहे, वॉटर पोल्युशन, ड्यू टू द एक्सेसिव्ह यूज ऑफ ओव्हर फर्टिलायझर्स. पंजाब, हरियाणाच्या, वेस्टर्न यूपीच्या जे ग्रीन रिव्होल्युशनवाला पार्ट होता तिथं तुम्ही एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये फर्टिलायझर्स वापरले. ते फर्टिलायझर जमिनीत गेले आणि जमिनीतनं अल्टिमेटली त्या फर्टिलायझरने तुमचं वॉटर कॉन्टॅमिनेशन करून टाकलं. and that entire water table has become polluted right now. So दोन प्रॉब्लेम आपल्या समोर आहे. एक आहे तुमचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ ग्राउंड वॉटर, अँड वॉट एव्हर वॉटर इज प्रेझेंट इन द ग्राउंड, इवन दॅट वॉटर हॅज बिकम पोल्युटेड. रिमेंबर दिस. हिच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल म्हणून पंजाब, हरियाणाच्या वगैरे केस स्टडीज देऊ शकता.
थर्ड चॅलेंज आपल्या समोर आहे इनइफिशियंट वॉटर स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर. की आपण म्हटलं की पाऊस पडला, पाऊस तसा कमीच पडतो. संपूर्ण भारतामध्ये आपल्याकडे 6 महिने पाऊस असतो. 4 महिने म्हणजे तुमचा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा तुमचा साऊथ वेस्ट मान्सून असेल आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा तुमचा रिट्रेटिंग मान्सून असतो. मग इथं तुम्ही जर 4 महिने धरला, आपल्याकडे पाऊस खूप पडतो, परंतु आपल्याकडे वॉटर स्टोअर करण्यासाठी साधनं खूप कमी, जशी की डॅम्सची अवेलेबिलिटी. आपल्याकडे 7 ते 8च मेजर डॅम, बाकी मीडियम कॅटेगरीचे आणि मायक्रो डॅम आहे आपल्याकडे, ज्यांची वॉटर होल्डिंग कपॅसिटी खूप काही जास्त नाही आहे. सेकंड, आपल्याकडे कॅनलचं सुद्धा नेटवर्क एक खूप कमी आहे. त्याच्यानंतर आपण जे तुम्ही पाझर तलाव म्हणतो आपण, त्याला आपण लेक्स, आर्टिफिशियल लेक्स वगैरे म्हणू शकतो, ते सुद्धा खूप कमी आहे आपल्याकडे. त्यांची क्वालिटी वगैरे काही एवढी चांगली नाही आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जो काही पाऊस पडतो, तो जनरली जो पाऊस असतो तो सगळा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातं ते पाणी. कारण आपल्याकडे पाणी साठवण्यासाठी प्रॉपर पायाभूत सुविधा नाही आहे, जसं मी सांगितलं डॅम्स आणि कॅनल्स सारखे. आणि एक ओव्हरऑल इरिगेशनमध्ये सुद्धा तुम्हाला रिजनल इम्बॅलन्सेस खूप दिसून येतात. जसं की तुम्ही इरिगेशनचं नेटवर्क पाहिलं तर, जसं मोस्ट ऑफ द इरिगेशन नेटवर्क इज लोकेटेड इन द नॉर्थ इंडिया. मग त्या ठिकाणी तुमची व्यवस्थित शेती वगैरे होते. म्हणून तुम्ही जर इथं नॉर्थ वेस्ट इंडिया पाहिलं तर गुजरातचा भाग झाला, राजस्थानचा भाग झाला, त्याच्यानंतर तुमचे खाली साऊथ इंडियन स्टेट झाले, तिकडे नॉर्थ ईस्ट इंडिया झाला, त्या ठिकाणी म्हणाव्या तेवढ्या सिंचनाच्या सुविधा नाही आहे, किंवा कमी सुविधा आहे, किंवा तसे अपॉर्च्युनिटीज नाही आहे. So these are the challenges in infrastructure, irrigation infrastructure. First challenge is the unreliable nature of monsoon, erratic nature of monsoon. Second is the over exploitation of the groundwater resources, simultaneously pollution of the groundwater resources. Next is the inefficient and insufficient water storage infrastructure. And the last is the regional imbalances. So this is about the challenges of irrigation infrastructure. Remember this. इझी आहे. पहिले आपण टाईप्स पाहिले, त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं, तिथं मॅप पण काढू शकता. मग आपण बघतो तर चॅलेंजेस, आणि चॅलेंजेस नंतर मग आता गव्हर्नमेंटचे काय काय इनिशिएटिव्ह वगैरे याच्यामध्ये आहे, दॅट वी विल डिस्कस. तर सिंचनाच्या सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी सरकारने सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. जसं की तुम्ही जर बिफोर इंडिपेंडन्स पाहिलं, काही हिंदू राजे वगैरे होते, जसं तुमचा काही सुदर्शन लेक झाला आहे, तुमचा काही खिलजी वगैरे मोठमोठे, म्हणजे एन्शियंट इंडियामध्ये सुद्धा इरिगेशनच्या छोट्या नवीन नवीन टेक्निक इन्व्हेंट करण्यात आल्या होत्या. मिडिवल इंडियामध्येही होते. मॉडर्न इंडियामध्ये ब्रिटिशांनी वगैरे थोडंफार गंगा कॅनल वगैरेचं कन्स्ट्रक्शन केलं. आफ्टर इंडिपेंडन्स इमिजिएट आपला फोकस होतं ॲग्रिकल्चरवर. मग इथं तुम्ही एक्झाम्पल म्हणून सुरुवातीचं तुम्ही लिहू शकतात पहिली पंचवार्षिक योजना. First 5-year plan of India was made in 1951 and that was completely dedicated to the development of agriculture. मग तिच्यामध्ये आपण इरिगेशनच्या वगैरे सुविधा वगैरे प्रोव्हाइड केल्या. त्याच काळामध्ये एक इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम एक सुरू झाला होता, की संपूर्ण तुमच्या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ज्याला म्हणतो आपण, तिच्यामध्ये इरिगेशनवर देखील फोकस करण्यात आलं होतं. आणि रिसेंटली जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्कीम वगैरे बघितलं तर मग तिच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये चालणारी स्कीम आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. तिच्या नावात आहे कृषी सिंचाई योजना. तर हिअर द गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड यू द वॉटर फॉर इरिगेशन, और ॲटलिस्ट दे विल गिव्ह सम मॉनिटरी बेनिफिट और काइंड ऑफ सबसिडरी तुम्ही समजू शकता. तर प्रधानमंत्री इथं त्या स्कीममध्ये काय आहे ते काही एक्सप्लेन करायची तुम्हाला गरज नाही आहे, हे लक्षात घ्या. No need to explain anything regarding your scheme. You just have to put the name of scheme, Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana, first initiative. Secondly, government is right now working on the accelerated irrigation benefit program. This is also quite means targeted scheme. This AIBP is specifically targeted towards the development of irrigation facilities in the rural areas. Third scheme, per drop more crop, just put the name over there. Thirdly, Har Khet Ko Pani is the fourth scheme. Another major projects like watershed development program, command area development program, drought prone area development program, all these are the bigger case studies. Everything is given in the 12th class NCERT, human and economic geography. Remember this. So just try to put the name of this scheme as we have discussed,
आणि तुम्ही एखादी केस स्टडी वगैरे जर म्हटली तर महाराष्ट्र सरकारची तुम्ही एखादी केस स्टडी टाकू शकता. जसे की तुम्ही भारतामध्ये कुठली स्कीम येते आपली, Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme of Maharashtra. This scheme provides subsidies for individual for farm ponds to improve water storage. म्हणजे तुम्हाला जर शेततळं बांधायचं असेल, महाराष्ट्रामध्ये स्कीम आहे की तुम्ही म्हटलं की मला एक 2 एकराचं शेततळं बांधायचं, 2 एकराचं नाही, अर्ध्या एकराचं एक शेततळं बांधायचं आहे सपोज. मग त्याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मग त्याच्यापैकी 30% आपल्याला सबसिडी भेटत असते की 30% पैसे हे सरकार देईल. आणि सरकार म्हणेन तुम्ही स्वतःच्या पाण्याची स्वतःच सोय लावून ठेवा. तुम्हाला बागायतीसाठी जे काही पाणी लागेल ते तुम्ही स्वतःच त्या ह्याच्यामध्ये त्या पॉन्डमध्ये तयार करून ठेवा, स्विमिंग पूल सारखा असेल, आणि तेच पाणी तुम्ही वर्षभर वापरा किंवा विका मग समोरच्याला. तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही रेंटने सुद्धा ते पाणी वगैरे देऊ शकता. तर असल्या काही स्कीम तुम्हाला विचारल्या गेल्या तर हे तुम्ही लक्षात ठेवा. रिगार्डिंग इरिगेशन, टाइप्स ऑफ इरिगेशन, simultaneously distribution of irrigation all over the India. Thirdly, what kind of challenges we are facing right now in the development of irrigation. And fourth thing, most important, the government initiative, or what kind of initiative has been taken by the government of India. You can give the examples of some state scheme also. महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अभियान हे जे आपण सांगतो आता, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री जलयुक्त शिवार अभियान आपल्याकडे सुरू आहे, तर ती सुद्धा एक मोठी केस स्टडी. तुम्हाला अजूनच इरिगेशनच्या बाबत केस स्टडी लागली तर तुम्ही हिरवे बाजार म्हणून एक गाव आहे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये, त्याची एक तुम्ही इरिगेशनसाठी प्रॉपर केस स्टडी देऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं राळेगण सिद्धी म्हणून अगेन त्या अहमदनगरमध्येच एक गाव आहे अण्णा हजारेंचं, त्याची देखील तुम्ही केस स्टडी देऊ शकता. ते हाऊस सस्टेनेबल बारामतीचं एक तुम्ही इरिगेशनमध्ये एक्झाम्पल देऊ शकता, बारामती इरिगेशन प्रोजेक्ट ऑफ पुणे. So these are the quite famous irrigation projects and successful irrigation projects suppose. If you are putting maps, if you are putting these kind of current affairs in your exam, so definitely you will get extra marks. Remember this. So after irrigation, the next topic is seeds. That seeds are also important. So basically after water, suppose seeds are the most important infrastructural component. Suppose availability of high yielding means seed have some quality. जसे की एखादी तुम्ही सीड घेतली तर त्या सीडमध्ये तुमची हाय यील्डिंग मीन्स हाय क्रॉप यील्ड आली पाहिजे. की जसं ग्रीन रिव्होल्यूशन नंतरच्या HYV आलेलं आहे, तिच्यामध्ये तुम्हाला अगोदर 100 पोते गहू झाला होता, आता जवळजवळ 500 पोते गहू झाला. आपल्याला तेवढ्याच बियाणांमध्ये हाय यील्डिंग क्रॉप व्हरायटी हवी ती. सायमल्टेनियसली ती वॉटर इंटेन्सिव्ह असली पाहिजे, कमी पाण्यावर चालणारी, पेस्ट म्हणा किंवा डिसीज रेजिस्टन्स ती असली पाहिजे, अँड सायमल्टेनियसली ती क्लायमेट ॲडॉप्टेबल देखील असली पाहिजे. भारतामध्ये आहे तसे काही थोडेफार प्रॉब्लेम रिगार्डिंग युअर seeds availability, but the availability of high yielding disease resistant seeds have revolutionized the Indian agriculture, specifically after green revolution. भारतामध्ये अनेक प्रकारचे बियाणं तुम्हाला आढळतात, पण तिच्यापैकी खास करून आपण जे इम्पॉर्टंट बियाणे ते 3 ते 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. पहिलं बियाणं येईल तुमचं हायब्रिड बियाणं. हायब्रिड बियाण्यामध्ये 2 बियाण्यांना संकरित करून एक नवीन बियाणं बनवलं जातं. इट्स अ क्रॉस पॉलिनेशन ऑफ 2 डिफरंट प्लांट व्हरायटीज. गव्हाच्याच तुम्ही वेगवेगळ्या जाती घेतल्या आणि त्याला तुम्ही एक केलेलं आहे. एक केल्यानंतर नवीन जी प्रजात असेल ती तुम्हाला जास्त उत्पादन देईल ॲज कम्पेअर्ड टू त्या 2 ज्या प्रजाती होतात. याला हायब्रिड सीड म्हणतो. हायब्रिड नंतर दुसऱ्या कॅटेगरीची एक सीड आहे, ती तुमची HYV. हायब्रिड म्हणजे संकरित बियाणे, 2 प्रजातींचा संकर केला आहे. दुसरं HYV म्हणजे ही लॅबोरेटरीमध्ये तयार केलेली सीड असेल, 100% हायब्रिड. आणि तिच्यामध्ये तुम्हाला असे काही कंपोनंट टाकून दिले जातील की तिला तुम्ही पाणी चांगलं द्या आणि खूप जास्त फर्टिलायझर टाका. जेवढं जास्त फर्टिलायझर आणि जेवढं जास्त पाणी तुम्ही त्या सीडला किंवा त्या क्रॉपला द्याल, तेवढं जास्त उत्पादन तुम्हाला भेटेल इथं. आणि अशा प्रकारच्या या हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ सीड्सची सुरुवात ही स्पेसिफिकली तुम्हाला हरित क्रांतीनंतर झालेली दिसते. भारतामध्ये 1970 नंतर भारतीय शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त ओढा हा तुमच्या हाय यील्डिंग व्हरायटी सीड्सकडे होता, की जास्त पाणी देऊन जास्त फर्टिलायझर टाकून आपण कमी बियाण्यांमध्ये आणि कमी जमिनीवर जास्त उत्पादन घेऊ शकतो. ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यामध्ये हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ सीड्सचा खूप मोठा रोल राहिलेला आहे. ॲग्रिकल्चर इफिशियन्सी म्हणा, ॲग्रिकल्चरी तुमची प्रोडक्टिव्हिटी म्हणा, ॲग्रिकल्चर यील्ड म्हणा, सो दॅट हॅज बीन इन्क्रीज ड्यू टू द इन्क्रीजिंग यूज ऑफ HYV.
मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याकडे सगळ्यात जास्त फेमस HYV झालेली आहे तुमची एक राईस आणि दुसरा असेल तुमचा व्हीट आणि मका एक आहे. लोकवन तुम्ही नाव ऐकलं असेल, HYV सीड येते ती. आणि तिसरी एक क्वालिटीची सीड असते जिला आपण GM सीड्स किंवा GM क्रॉप म्हणत असतो, जेनेटिकली मॉडिफाईड. पण हा थोडा कॉन्ट्रोवर्शियल इश्यू आहे इंडियामध्ये. जसं की बेस्ट एक्झाम्पल आर ब्रिटी बिंजल, ब्रिटी कॉटन झाले तुमचे, GM मस्टार्ड. तर हिच्यावर सध्या आपण म्हणजे बॅन तर नाही म्हणता येणार, बट तुमचं एकदम कंट्रोल्ड मार्केटिंग आहे म्हणायचं, की एकदम गव्हर्नमेंट पूर्णपणे कंट्रोल करेल आहे सगळं. आणि जिथं जिथं आवश्यकता आहे त्याच ठिकाणी फक्त हे गोष्टी घेतल्या जातील. अदरवाईज हे BT बॅसिलस थ्रुइंजिनेसिस याचे स्ट्रेसेस वगैरे थोड्याशा प्रोडक्टमध्ये दिसतात. आणि सायमल्टेनियसली जिथं जिथं तुम्ही हे जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स वगैरे यूज केलेलं आहे, तिथल्या जमिनीची देखील आपल्याला थोडी सुपीकता कमी झालेली आढळते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सीड्सचा एक इम्पॉर्टंट आहे. आणि तिच्यामध्ये आपण जसं म्हटलं की तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगा की सीड्समध्ये काही क्वालिटीज असल्या पाहिजे. जसं की इट शुड बी हाय इल्डिंग व्हरायटी ऑफ सीड्स, हायर क्रॉप इल्ड आपल्याला आली पाहिजे, हायर प्रोडक्टिव्हिटी आली पाहिजे. सायमल्टेनियसली ती जी सीड आहे ती डिसीज रेजिस्टंट असली पाहिजे. जसं की आजकाल हिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात रोग पडतात, जसं की तुमचा पावडरी मिल्ड झाला, रस्ट डिसीज झाली, ब्लास्ट डिसीज झाली. हे तुमचे जनरली तुमच्या गव्हावर, तांदूळावर म्हणा किंवा तुमच्या शुगर कॅनवर पडणारे जनरली आजार असतात. तर ती डिसीज रेजिस्टन्स पण ती स्पीसीज असली पाहिजे आणि सायमल्टेनियसली ती क्लायमेट अडॉप्टेबल असली पाहिजे. की जसं तुम्ही आता बघताय की बाहेर वातावरणामध्ये क्लायमेट चेंज थोडंफार तुम्हाला दिसतं आता. त्या क्लायमेट चेंजला देखील त्याने अडॉप्ट केलं पाहिजे. आणि सायमल्टेनियसली दॅट स्पीसीज शुड बी अ वॉटर इंटेन्सिव्ह. कमी पाण्यावर चालणारी ती स्पीसीज जनरली आपल्याकडे असेल तर बरं होईल सपोज. नेक्स्ट टॉपिक इज रिगार्डिंग द चॅलेंजेस इन द सीड इन्फ्रास्ट्रक्चर, की आपल्याला सीड्सच्या कंटेक्स्टमध्ये काय काय चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. याच्यामध्ये इनॲडिक्वेट सीड रिप्लेसमेंट रेट. भारतामधला शेतकरी हा दरवर्षी नवीन बियाणं घेत नसतो. अनेक शेतकरी हे मागच्याच वर्षाचं बियाणं वापरत असतात. आता मागच्या वर्षाचं बियाणं म्हणजे त्याची पोटेन्सी थोडीफार कमी झालेली. जेवढी इल्ड किंवा जेवढी प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला मागच्या वर्षी त्या बियाणांमधनं आली असती, तेवढी प्रोडक्टिव्हिटी ह्या वर्षी येणार नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. तेवढ्या प्रोडक्टिव्हिटीची तुम्हाला म्हणजे तेवढी प्रोडक्टिव्हिटी येत नसते. हे कशामुळे? कारण तुम्ही मागच्या सीड्स वापरतात. आपल्याकडे सीड रिप्लेसमेंट रेशो हा खूप कमी आहे. सायमल्टेनियसली लिमिटेड ॲक्सेस टू द क्वालिटी सीड्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, ते चांगले सीड्स असतील ज्या तुम्हाला HYVच्या चांगल्या क्वालिटीचं उत्पादन तुम्हाला देईल, तर त्याची कॉस्टिंग पण जास्त असते. तर जनरली आपल्याकडे जे स्मॉल फार्मर्स आहे, जे मार्जिनल फार्मर्स आहे, ह्या फार्मर्सची त्या बियाणं घेण्याची दे कुड नॉट अफोर्ड, ते विकत घेऊ शकत नाही. मग त्यांचं बियाणे जुनंच असतं, मग त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते. डिस्ट्रीब्युशनसुद्धा या बियाण्यांचं सगळीकडे होत नसतं. ज्या ज्या ठिकाणी जसा तुमचा ग्रीन रिव्होल्युशनचा एरिया आहे, मग त्याच ठिकाणी सगळ्यात जास्त बेस्ट क्वालिटीचे सीड्स प्रोव्हाइड होतील. बाकी ऑल ओव्हर इंडियामध्ये त्या प्रोव्हाइड होत नसतात, ॲक्सेसिबल नसतात शेतकऱ्यांना, त्या अफोर्डेबल जरी असल्या तरी. आणि मग दुसरी केस अशी की त्या अफोर्डेबल, त्या तुम्हाला ॲक्सेसिबल आहेत पण अफोर्डेबल नाही. ॲक्सेसिबिलिटी अँड अफोर्डेबिलिटी आर द टू पॅरामीटर्स. मीन्स पहिल्या केसमध्ये दे आर नॉट ॲक्सेसिबल इफ इट इज अफोर्डेबल, अँड इन सेकंड केस दे आर ॲक्सेसिबल बट नॉट अफोर्डेबल सपोज ड्यू टू देअर हाय कॉस्ट. जसं की हायब्रिड सीड्स तुम्ही घेतल्या, तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स तुम्ही घ्यायचं ठरवलं, तर त्या सीड्सची किंमत ही तुमची जास्त असते. म्हणजे त्यात तुम्ही जर साधं सीड घेतलं तर तुमचं 1 लाखापर्यंत होईल सगळं 5 एकरासाठी. तुम्ही जर म्हटलं की चांगल्या क्वालिटीचं घ्यावं तर ते 2.5 ते 3 लाखापर्यंत ते बियाणं जाण्याचे चान्सेस असतात. हे तुम्ही लक्षात घ्या. मग एवढे जर प्रॉब्लेम आपल्यासमोर असतील की असे असे प्रॉब्लेम आहे, मग गव्हर्नमेंटचे अगेन काय इनिशिएटिव्ह आहे? तर गव्हर्नमेंटने आतापर्यंत अनेक प्रकारची इनिशिएटिव्ह घेतलेले आहे. जसं की ही प्रॉब्लेम बघून तुम्ही ज्या वेळेला ग्रीन रिव्होल्युशन आली होती, तेव्हा सरकारला कळलं की सगळ्या सीड्स सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे. मग आपण 1963मध्ये एक तुमची नॅशनल सीड कॉर्पोरेशन, ज्याला आपण राष्ट्रीय बीज महामंडळ म्हणत असतो, त्याची एक आपण स्थापना केलेली आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशन 1963मध्ये आपण इस्टॅब्लिश केलेलं इथं. त्याच्यानंतर तुमचं स्टेट सीड कॉर्पोरेशन हे तुम्ही 1969मध्ये तुम्ही इस्टॅब्लिश केलेलं. याच्या थ्रू तुम्ही शेतकऱ्यांना बियाणं देत असतात. त्याच्यानंतर सबमिशन ऑन सीड अँड प्लांटिंग मटेरियल, म्हणजे इथं तुम्हाला शेतकऱ्यांना बियाणं घेण्यासाठी तुम्हाला की फिनान्शियल असिस्टन्स वगैरे दिला जात असतो.
सायमल्टेनियसली तुम्हाला काहीतरी सबसिडी वगैरे दिला जाईल तिथं. त्याच्यानंतर सीड बँक स्कीम आहे की तिथं काही काही एरियामध्ये सीड्सची बँक करून ठेवले तुम्ही, की तुम्ही जशी बँकमध्ये जाऊन पैसे काढतात तसे त्या बँकमध्ये जाऊन तिथनं सीड्स विकत घ्या चांगल्या क्वालिटीच्या. पण ह्या बँक्स वगैरे सुद्धा काही सगळीकडे अवेलेबल नाही. शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत करायची म्हटली तर मग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, ज्याच्या थ्रू शेतकरी एका मार्जिनल फार्मरला वर्षाचे 6,000 रुपये देत असतात केंद्र सरकारकडून. मग या 6,000 रुपयाचे तुम्ही बियाणं देखील घेऊ शकतात, हे लक्षात घ्या. बाकी ठिकाणी तुम्हाला इनडायरेक्ट सबसिडीज किंवा असिस्टंट प्रोव्हाइड केला जातो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल, की पैसे घ्या आणि काही तुम्हाला सीड्स वगैरे घ्यायचे असेल तर घेऊन टाका. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या किसान क्रेडिट कार्ड वगैरे सारख्या देखील स्कीम आहे, लक्षात घ्या. 1963 नॅशनल सीड कॉर्पोरेशन, 1969 स्टेट सीड्स फार्मर्स कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर सब मिशन ऑन द प्लांटिंग सीड्स अँड प्लांटिंग मटेरियल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही बेनिफिट वगैरे दिला जाईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी डायरेक्ट बेनिफिट तुम्हाला 6,000 रुपीज, यू कॅन गेट अ सीड्स आउट ऑफ दोस money suppose. And another schemes are like Kisan credit card. So this is regarding your seed, suppose that what kind of problems we are facing. So try to remember this types of seeds, what should be the quality of seeds, what kind of challenges we are facing in a seed infrastructure, and what are the government initiative or what are the government scheme. Next topic is your fertilizers. Availability of fertilizers is very much important. India is the largest consumer of fertilizer in the world after China. We are the largest producer also, and we are the largest consumer also. In fact, urea, we consume highest urea in the agriculture in the world. Simultaneously, and even fertilizers are important because fertilizers provides a kind of essential nutrition to the crop, ensuring healthy growth and higher yields. And the use of fertilizers has been specifically seen increase after the green revolution, after the advent of green revolution. कारण ग्रीन रिव्होल्युशनच्या काळामध्ये एक नवीन व्हरायटीच्या सीड्स झाल्या ज्याला तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड ज्याला तुम्ही HYV म्हणतात, हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ सीड्स. तर या सीड्सची रिक्वायरमेंटच अशी होती की तुम्हाला जर जास्त उत्पादन हवं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त फर्टिलायझर किंवा जास्तीत जास्त खतं त्यासाठी वापरला जातील. मग जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ग्रीन रिव्होल्युशन तर खतांचा वापर पण खूप वाढला. इनडिस्क्रिमिनेटेड यूज ऑफ फर्टिलायझर्स. भारतामध्ये जनरली जसं तुम्हाला इथे दिसतंय नायट्रोजनस मीन्स नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर वापरलं जातं, ज्याच्यामध्ये युरिया सगळ्यात बेसिक येतो. सगळ्यात जास्त युरियावर गव्हर्नमेंट सबसिडी पण येते 27% आसपास. काही फॉस्फरस बेस्ड फर्टिलायझर आपल्याकडे वापरलं जातं, जसं अमोनियम फॉस्फेट खूप नॅचरली आपल्याकडे रेग्युलरली यूज होतं. ते पोटॅशिक फर्टिलायझर्स असतात, जसे की पोटॅशियम क्लोराईड झालं, पेस्टिसाइड म्हणून पण वापरू शकतात तुम्ही. आणि काही बायो फर्टिलायझर्स असतात जे तुम्ही बायो फर्टिलायझर्स म्हणजे जसे काही तुमचे नायट्रोजन फिक्सेशनवाले काही तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, जसं झालं तुमचं रायझोबियम, ॲझोस्प्रिलियम, अझॅटोबॅक्टर, ब्ल्यू ग्रीन अल्गी, हे तुमचे बायो फर्टिलायझर्स झाले. पण तुम्ही एक ओव्हरऑल लक्षात ठेवा, इंडिया इज द हायेस्ट कन्झ्युमर ऑफ फर्टिलायझर्स इन द वर्ल्ड, and simultaneously the use of fertilizer has been increased tremendously after the advent of green revolution. In India, basically the fertilizers has been categorized as a phosphorus based fertilizer, ammonia based fertilizer, nitrogen based fertilizer, and simultaneously biofertilizers also we use. इन ओव्हरऑल एक फॅक्ट तुम्हाला दुसरा इथं असं लक्षात ठेवावं लागेल की कन्झम्पशन कसं आहे फर्टिलायझरचं भारतामध्ये. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त कन्झम्पशन हे तुमच्या नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझरचं असतं. 55% आपल्याकडे युरिया यूज होतो, स्पेसिफिकली ग्रीन रिव्होल्युशनच्या एरियामध्ये. पंजाब आणि हरियाणा युरिया अगोदर पण वापरला जाईल आणि नंतर पण वापरला जाईल. फॉस्फेटिक म्हणजे फॉस्फरस बेस्ड काही फर्टिलायझर्स असतात ज्याच्यात 30% भारतामध्ये यूज होतो, जसं तुमच्या अमोनियम फॉस्फेट वगैरे झालं. आंध्र प्रदेश, कर्नाटक वगैरे सारख्या स्टेटमध्ये याचा यूज होतो. पोटॅशियम बेस्ड फर्टिलायझर्स असतात ज्याचा 10% यूज होतो ईस्टर्न इंडियामध्ये, त्याच्यामुळे तुमचा वेस्ट बेंगॉल आणि ओडिशासारखे स्टेट येतील. आणि बायो फर्टिलायझर्स जे तुमच्या पॅन इंडिया लेवलवर वापरले जातात, परंतु द पार्टी मीन्स द
contribution is only 5%. The most of the fertilizers are nitrogen based. आणि याचे काही challenges पण आहे आपल्यासमोर. Indiscriminated use of fertilizers has degraded the quality of soil and water. म्हणजे पहिलं चॅलेंज आहे की तुम्ही त्याचा बॅलन्स्ड यूज केला पाहिजे. आपल्याकडे इम्बॅलन्स्ड आणि ओव्हर यूज होतोय. जिथं तुम्हाला एका 100 किलोच्या युरियाची गरज तुम्ही 100च्या ठिकाणी 200 किलो किंवा 300 किलो युरिया तिथं टाकला. कशासाठी? तर जास्त उत्पादन यावं. पण जास्त युरिया वापरल्यामुळे ती जमीन जी आहे तुमची शेतीची ती सलाईन झालेली आहे. तिची सॅलिनिटी वाढली. तर pH हॅज बिकम डिक्रीज्ड. ॲसिडिक झाली ती सॉईल. ॲसिडिक सॉईलमध्येला आपण पोल्युटेड सॉईल म्हणतो. तिच्यामध्ये तुमचं जास्त पीक येणार नाही. सायमल्टेनियसली एक्सेसिव्ह यूज तुम्ही फर्टिलायझरचा केल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये त्याच्यानंतर त्या पाण्यात तो गेलेला आहे आणि जेवढंही तुमचं अंडरग्राऊंड वॉटर टेबल आहे दॅट एंटायर वॉटर टेबल हॅज बीन इन्फेक्टेड विथ द फर्टिलायझर. हा प्रॉब्लेम तुम्हाला स्पेसिफिकली उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. पोल्युटेड ग्राउंड वॉटर. सायमल्टेनियसली दुसरा याचा मेन ड्रॉबॅक आहे की मॅक्झिमम मोर अँड मोर फार्मर्स आर गेटिंग डिपेंडंट ऑन फर्टिलायझर्स ॲज दे आर गेटिंग सबसिडी. तर याच्यामध्ये सरकारचंही खूप नुकसान होतं आहे. दरवर्षी तुमचं जे काही बजेट येतं त्या बजेटमध्ये जवळजवळ 10 ते 15 रुपये आपले 100 रुपयापैकी हे तुमचे नुसते सबसिडीवर खतम होतात. शेतकऱ्याला तुम्ही जी 100 रुपयाची थैली होती तुमच्या युरियाची ती तुम्ही 100च्या ऐवजी 75 रुपयाला दिली. 25 रुपये त्याचे वाचले. आणि त्याने अजून स्वतःचे पैसे टाकून त्यांनी एका ह्याच्यात 2 थैल्या घेतलेल्या आणि 2 वेळा युरिया वापरेल तो. सबसिडी भेटते म्हणून. आणि जसं आपण म्हटलं याचे एन्व्हायरमेंटल कन्सर्न सुद्धा आहेत. वॉटर पोल्युशन अँड सॉईल पोल्युशन मोस्ट इम्पॉर्टंटली अँड इन सम केसेस दिस पोल्युशन इज लिटरली इरिव्हर्सिबल. एकदा ती जमीन तुमची खराब झाली की त्याच्यानंतर मग ती जमीन सुधारण्याचे चान्सेस खूप कमी असतील. हे तुम्ही लक्षात घ्या. दिस वॉज रिगार्डिंग फर्टिलायझर, यूज ऑफ फर्टिलायझर, टाइप्स ऑफ फर्टिलायझर, चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ गव्हर्नमेंट सपोज. आणि तुम्ही जर म्हटलं की सरकारच्या सबसिडी वगैरे तर मग सरकार मी तुम्हाला सांगितलं की इथं तुम्हाला डिरेक्टली पैसे वगैरे दिले जातात. मग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी तिची डिरेक्टली जाऊन तुम्ही त्या पैशाचं तुम्ही फर्टिलायझर घेऊ शकता. अदरवाईज गव्हर्नमेंट इज इनडायरेक्टली प्रोव्हाइडिंग यू द सबसिडी. सगळ्याच गोष्टींवर सबसिडी. अँड लास्ट टॉपिक ऑफ दिस इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर इज द पॉवर. भारतामध्ये निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या जवळजवळ 37 ते 40% वीज ही आपण शेतीमध्ये वापरत असतो. आता एवढी वीज वापरून सुद्धा शेतीमधनं काही हवी तशी उत्पादकता शेती आपली दाखवत नाही. भारतीय शेतीमध्ये विजेचे वेगवेगळे स्रोत जसे इलेक्ट्रिसिटी हा पहिला स्रोत आहे. ते इलेक्ट्रिसिटीवर तुमचे हँडपंप चालत असतात, इरिगेशन पंप चालत असतात आणि काही तुमच्या फार्म मशिनरी वगैरे असतील तर त्या देखील तुमच्या चालत असतात. भारतीय शेतीला वीज पुरवणारा दुसरा सबस्टन्स म्हणजे तुमचं डिझेल आहे. डिझेलचे पंप येत असतात. तुम्ही फार्म इक्विपमेंट म्हणा, तुमचं ट्रॅक्टर म्हणा, थ्रेशर म्हणा, ट्रिलर म्हणा, हार्वेस्टर म्हणा, इथं तुम्ही डिझेलचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचा हे करतात, प्रयत्न करतात. रिसेंटली सरकारने नॅशनल सोलार मिशन आणलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही ते सोलार पॅनल लावणार आहे त्या ठिकाणी सोलार पंपने तुम्ही इलेक्ट्रिसिटी किंवा सोलार पंपचा वापर करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहे, स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. पण अगोदर जे सोलार पंप, जे कृषी पंप चालवण्यासाठी तुम्ही विजेचा वापर करायचे, ती वीज आता तुम्ही सोलारच्या माध्यमातून बनवा आणि स्वतःच वीज तयार करून स्वतःच तुम्ही तिचं युटिलायझेशन करा. म्हणजे तुमचा विजेवर किंवा वीज बिल भरण्यावर जो पैसा खर्च व्हायचा तो आता खर्च होणार नाही किंवा कमी खर्च होईल. तर जे छोटे शेतकरी असतात, सीमांत जे स्मॉल फार्मर्स आहे किंवा जे मार्जिनल फार्मर्स आहे, त्यांच्याकडे शेतीची शेतजमीन कमी आहे, अशा लोकांसाठी सोलार पॉवर स्कीम इज द बेस्ट सोल्युशन सपोज. आणि याच्या व्यतिरिक्त आपण काही कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शन म्हणजे तुमच्या कन्व्हेन्शनल सोर्सेसकडे जातोय. जसे तुमचे विंड एनर्जी झाली, बायोमास एनर्जी झाली, याच्यामध्ये देखील आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु भारतातील शेतीला 24 तास विजेचा पुरवठा होत नाही. अजूनसुद्धा ग्रामीण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लोड शेडिंग होतं. सकाळ संध्याकाळ लाईट असत, त्यामुळे शेतकरी काही पूर्णपणे विजेचं युटिलायझेशन करू शकत नाही. तसं तुम्हाला सांगितलं आहे, भारतामध्ये जी पॉवर यूज होते त्याच्यात 60% पॉवर ही तुमची इलेक्ट्रिसिटीपासून जनरेट होत असते. इथं सुद्धा काही फॅक्ट्स असतील तुमचे. 60% ऑफ पॉवर हॅज बीन जनरेटेड बाय द
इलेक्ट्रिसिटीचा उपयोग तुम्ही इरिगेशनसाठी करता आणि सायमल्टेनियसली कोल्ड स्टोरेज वगैरे जे असतात तुमचे जे हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चरमध्ये असतात त्याच्यासाठी तुम्ही वापरत असतात. त्याच्यानंतर 30% वापर आपण डिझेलपासून करत असतो. याच्यामध्ये डिझेल पंप येतील तुमचे, त्या डिझेल पंपाने तुम्ही इरिगेशन करू शकता. नदीमध्ये पंप सोडून द्यायचा, तो फिरत असेल आणि ते पाणी तुमच्या शेतात सोडेल तो पंप. ट्रॅक्टर्समध्ये तुम्ही करता, थ्रेशर झाले, हार्वेस्टर झाले. आजकाल अनेक इक्विपमेंट आहेत, 90% फार्म इक्विपमेंट जे तुमचे डिझेलने ऑपरेट होत असतात. तर डिझेलवर चालणारे खूप असतं, पण याचाही एक ड्रॉबॅक असतो, याच्याने नॉईज पोल्युशन खूप होतं. गावाकडे सुद्धा खूप आवाज यायला लागला आहे आणि तो आवाज जनरली जो असतो या डिझेल इक्विपमेंटचा असतो. ते तुमचा ट्रॅक्टर असेल, थ्रेशर असेल किंवा तुमचं काही डिझेल पंप असेल तुमचा, डिझेल आवाज करता थोडासा मशीन उसका. त्याच्यानंतर सोलार पॉवर आपल्याकडे 60% वीज वापरला जातं, जे जनरली स्मॉल स्केल इरिगेशनवर आणि लाईटनिंगसाठी वापरतील ते, आणि ऑदर तुमचा यूज हा खूप कमी आहे, जो फक्त 3% आहे. सो ओव्हरऑल 100% पॉवरपैकी तुमची 60% पॉवर शेतीला ही डिरेक्टली इलेक्ट्रिसिटीतनं येते. त्याच्यानंतर उरलेल्या 40%पैकी 30% पॉवर ही डिझेलमधनं येत असतं. डिझेल ऑपरेटेड पंप्स, वॉटर पंप्स. आणि तुमची 90%ची हिच्यातच झाली, म्हणजे डिरेक्टली 60% इलेक्ट्रिसिटी आणि 30% डिझेल तुमचं. उरलेल्या 10%मध्ये तुमचे बायोगॅस झाले, त्याच्यानंतर तुमच्या विंड मिल झाल्या किंवा सोलर पॅनल झाले. येणाऱ्या काळामध्ये सरकारचं उद्दिष्ट आहे की मॅक्झिमम फोकस हा आपला सोलर पॉवरवर असला पाहिजे, ॲटलिस्ट इन केस ऑफ स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, ज्याच्यामुळे आपली विजेची बचत सुद्धा होईल आणि सायमल्टेनियसली शेतकऱ्यांचा जो पैसा वीज बिल भरण्यावर खर्च होतो तो देखील आपला कमी खर्च होईल. तर हे एक तुम्ही लक्षात ठेवा. आय होप यू पीपल आर गेटिंग मी. So last we will discuss the scheme, Government of India scheme for the पॉवर सबसिडी सपोज. तर तिच्यामध्ये पहिली स्कीम आपण सेम लिहू शकतो बरोबर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. इथे तुम्हाला वर्षाचे 6,000 रुपये डिरेक्टली दिले जातील इन्स्टॉलमेंटमध्ये, 3,000 2,000चे 3 इन्स्टॉलमेंट. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी त्या 2,000चा किंवा त्या 6,000चा उपयोग तुम्ही वीज बिल भरण्यासाठी करू शकता. सबसिडी असं समजून घ्या की तुमचं वीज बिल म्हणा, फर्टिलायझर म्हणा किंवा अजून काही तुम्हाला सीड्स वगैरे आणायचे असेल, सो गव्हर्नमेंट इज फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट, दे आर मोदीजी इज गिवन यू द 6,000 रुपीज, 2,000 रुपीज, 3 इन्स्टॉलमेंट्स ऑफ 2,000 रुपीज. अनेक राज्यांमध्ये तुम्हाला वीज बिलावर सबसिडी देखील दिली जाते, जशी महाराष्ट्राचं एक्झाम्पल घ्या. महाराष्ट्रामध्ये 2000 ज्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ असतो, जसा 2014ची गोष्ट झाली, 2019 झालं, 2023 झालं, या तिघही वर्षी सरकारने वीज बिल माफ केलेले होते. जर दुष्काळ पडला तर सरकार जनरली तुम्हाला सबसिडी देतं की एवढं तुमचं जर बिल असेल तर 40% माफ तुम्हाला 60% भरून टाक, किंवा अनेक केसेसमध्ये 100% बिल सुद्धा सरकारने माफ केलेले, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अनेक स्टेट स्पेसिफिक सबसिडी पण असतात. स्टेट हा तुमचा स्टेट सब्जेक्ट आहे, सॉरी ॲग्रिकल्चर इज युअर स्टेट सब्जेक्ट. तर याच्यावर कुठलाही राज्य कुठल्याही प्रकारचे लोककल्याणकारी भूमिका घेऊ शकतो. नेक्स्ट इज युअर सोलार पॉवर मिशन, नॅशनल सोलार मिशन, अडॉप्टेशन ऑफ सोलार एनर्जी फॉर इरिगेशन अँड अदर ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी अँड सस्टेनेबल एनर्जी सोल्युशन. आणि सध्या सरकारने तुमचे जे वीज बिलाचे जे दर आहेत ते सुद्धा कमी तुमचे केलेले. So try to understand this. In this first topic of agriculture, we discuss the infrastructural factors. Infrastructural factor 4 फॅक्टर include करतील तुमचं irrigation, fertilizer, seeds and electricity. These are the previous year question papers we discuss. Previous year question हे नीट करून घ्या, हिच्यातनं प्रश्न येईल म्हणजे येईल. आणि तुम्हाला एक्झाममध्ये काही वेगळं लिहायचं नाही. दिस विल बी द ॲक्च्युअल डेटा ऑफ युअर आन्सर रायटिंग. इरिगेशनमध्ये टाईप्स ऑफ इरिगेशन सांगा, त्याच्यानंतर चॅलेंजेस सांगा सगळ्यांचे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम असतील, सीड्सबाबत पण तेच केलेलं आहे आपण. फर्टिलायझर सांगा, बेसिक फॅक्ट्स लिहा, टाईप्स वगैरे काही बेसिक इन्फॉर्मेशन असेल ती लिहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकार प्रति काय धोरण आहे. तुमचे काही वेगवेगळे अजून स्कीम्स वगैरे तुम्हाला माहिती असतील की सर आपण काही इनोव्हेटिव्हली असं वगैरे करू शकतो. सो डेफिनेटली दॅट ऑल्सो यू कॅन पुट इन युअर आन्सर. So this was for today.
See you in next lecture. Thank you and have a nice time ahead. Thank you.